वेलकम टू सनशाईन अकॅडमी. गेल्या 3 लेक्चर्स पासून आपण इकोसिस्टीम हा चॅप्टर या ठिकाणी डिस्कस करत आहोत, जो क्लास 8 ला आहे. सेमी इंग्लिश, त्याच पद्धतीने इंग्लिश मीडियम, महाराष्ट्र स्टेट बोर्ड यासाठी आपण हा डिस्कस करत आहे. आता ज्यावेळेस आपण इकोसिस्टीम म्हटलं, तर इकोसिस्टीम मध्ये आपण वेगवेगळे टाइप्स पाहिले. एक्वेटिक इकोसिस्टीम असेल, ग्रासलँड इकोसिस्टीम असेल, त्यांचे जे इंटरॅक्शन्स आहे, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स यांचे इंटरॅक्शन्स आपण डिस्कस केलं. त्यानंतर त्याचे त्या इकोसिस्टीम मध्ये त्याचे कंपोनंट्स कोणते, त्या इकोसिस्टीम मध्ये कोणकोणत्या पद्धतीचे ग्रासलँड इकोसिस्टीम असेल त्यामध्ये कोणते ॲनिमल्स वगैरे असतात हे आपण डिस्कस केलं. त्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉइंट्सकडे जर ज्यावेळेस टर्न होतोय, इट्स अ डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम ड्यू टू ह्युमन इंटरफरन्स. म्हणजेच ज्या काही नॅचरल इकोसिस्टीम्स आहेत, त्या नॅचरल इकोसिस्टीम्स कशा पद्धतीने आता नष्ट पावत आहेत. कुणामुळे? तर बिकॉज ऑफ द ह्युमन इंटरफरन्स. ह्युमनचा जो इंटरफरन्स आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे या इकोसिस्टीम्स या ठिकाणी काय होत आहेत, डिमिनिश होत आहेत. त्या ठिकाणी त्यांचा जो नॅचरल जो मेंटेन आहे तर तो त्या ठिकाणी काय होत आहे, डिस्ट्रॉय होत आहे किंवा ती इकोसिस्टीम कम्प्लिटली त्या ठिकाणी संपत आहे. देन व्हॉट आर द ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ द इकोसिस्टीम्स. मग या ठिकाणी जे ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कोणकोणते ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्यामुळे ती इकोसिस्टीम या ठिकाणी डिमिनिश होत आहे किंवा डिस्ट्रॉय होत आहे. फर्स्ट ह्युमन ॲक्टिव्हिटी वी से increasing use of resources due to increased population. We simply know that if there are the more demand, then it's a necessary or the more necessities one, then at that time it's a more demand is occurred. म्हणजेच काय म्हणतो आपण की ज्या ठिकाणी मोर डिमांड असेल, एखाद्या गोष्टीची जास्त ज्यावेळेस गरज पडते तर त्यावेळेस तिचं काय होतं, मोर डिमांड त्या ठिकाणी तयार होतो. As the we know, because of the increased population, if it's an increased population, then its a demand is the more. For example, for building the construction, for the construction of the buildings, or the for more construction of the roads. In this way, or the we may say because of these constructions, agriculture land become in agriculture land without using for agriculture, we use this it's for the construction of the buildings. Then the other things, for example road making, all these things. म्हणजे या ठिकाणी काय झालंय की जी काही ॲग्रिकल्चर लँड असेल किंवा जी काही फॉरेस्ट लँड असेल तर त्या लँडवरती आपण काय करतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे कन्स्ट्रक्शन्स वगैरे करतोय. आणि कन्स्ट्रक्शन्स वगैरे केल्यामुळे त्या ठिकाणचा जो काही नॅचरल फिनॉमिनॉन असेल तो नॅचरल फिनॉमिनॉन काय होतो, डिस्टर्ब होतो किंवा काही वेळेस तो पूर्णपणे काय होतो, डिस्ट्रॉय सुद्धा होऊ शकतो. इट्स अ फर्स्ट रिझन. Then second, urbanization. What is the urbanization? We simply say localization or the settlement. जी काही ह्युमन कम्युनिटी आहे तर ह्युमन कम्युनिटीची आपण त्या ठिकाणी सेटलमेंट पाहतो. जर आपण जर काही वर्षापूर्वी जर बॅक गेलो, फॉर एक्झाम्पल इफ वी गो बॅक फॉर द 30 to 40 years, टेक एन एक्झाम्पल अबाउट द एनी सिटी, एनी मेट्रोपॉलिटन सिटी. एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीचं एक्झाम्पल घेतलं किंवा मेट्रोपॉलिटन सिटीचं एक्झाम्पल सोडून द्या, आपण आपल्या गावाचं जर एक्झाम्पल घेतलं, इफ वी टेक एक्झाम्पल ऑफ आवर विलेज, त्या विलेज मध्ये पाहतो आपण की काय झालंय की लोकलायझेशन किंवा अर्बनायझेशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्वी ज्या एम्प्टी स्पेसेस होत्या, त्या ज्या ठिकाणी एम्प्टी स्पेसेस होत्या त्या एम्प्टी स्पेसेस काय झालेले आहेत आता पूर्णपणे त्या ठिकाणी बिल्डिंग्स वगैरे कन्स्ट्रक्शन झालंय. आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे इट्स अ तिथला जो काही लोकल आपण म्हणूया की त्या ठिकाणची जी ग्रासलँड असेल किंवा अन्य कोणती एखादी फॉरेस्ट लँड असेल, ती फॉरेस्ट लँड किंवा तिथला जो काही जो नॅचरल नीच असेल, जे आपण टर्म या ठिकाणी इंट्रोड्यूस केली होती नीच, हा जो नॅचरल नीच सुद्धा त्या ठिकाणी काय झालेला आहे, डिस्ट्रॉय झालेला आहे, त्या ठिकाणी संपलेला आहे. इट्स अ सेकंड रिझन फॉर द डिमिनिशमेंट ऑफ द अर्बनायझेशन इज. Thirdly, we see industrialization and the traffic. When we see industrialization for human population, as the human population increases, it is necessary to more food material required and the more packaged material or the more we may say for the cars and manufacturing of the cars, manufacturing of the various chemicals, various fertilizers. All these things is necessary for increased population. For the construction of the buildings, it is necessary to cements or the making the steels and whatever it's a necessary one. So for this purpose, industrialization is the must one. आता इंडस्ट्रियलायझेशन कशासाठी मस्ट आहे, आपण आता या ठिकाणी पाहिलं की वेगवेगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीसाठी इंडस्ट्रियलायझेशन आपल्याला आवश्यक आहे. पण बिकॉज ऑफ द इंडस्ट्रियलायझेशन वी वन्स अगेन
आपण मायनिंग वगैरे करतो, ज्या ठिकाणापासून गरज आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी मायनिंग वगैरे करून त्या ठिकाणी काय केले, इंडस्ट्रियलायझेशन झालं. आणि इंडस्ट्रियलायझेशन मधनं इट्स अ पोल्युटेड वॉटर वी सिम्पली गिव्ह इनटू द रिव्हर्स ऑर इन द डॅम्स. जे काही रिव्हर्स आहेत किंवा जे ज्या ठिकाणी छोटे छोटे आपण म्हणूया ते स्ट्रीम्स असतील किंवा जे छोटे पॉन्ड्स असतील त्यामध्ये आपण काय करतो, ते पोल्युटेड वॉटर त्या ठिकाणी सोडलं जातं. ॲज द पोल्युटेड वॉटर गोज एंटर इनटू द रिव्हर्स, देअर some fishes or some their biotic factors may get a become in a danger. ते काय होतं, त्या ठिकाणी डेंजर मध्ये येतात आणि त्यामुळे तिथली जी इकोसिस्टम आहे ती त्या ठिकाणी डिस्टर्ब होते. सेकंड अबाउट से ट्रॅफिक म्हटल्यानंतर वी मेकिंग द सम रोड्स फ्रॉम द फॉरेस्ट. एखाद्या फॉरेस्ट मधून आपण रोड त्या ठिकाणी बनवलेले असतात आणि मग त्यावेळेस काय होतं, ते फॉरेस्ट इट्स अ डिवाइडेड टू द टू पार्ट्स and the whatever the animals are crossing when the roads at that time maybe there accidents are occur. त्या ठिकाणी काय होतात, ऍक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतात and because of this the animals maybe become the death one. त्या ठिकाणचा त्यांचा जो रूट आहे तो रूट त्या ठिकाणी काय होतो, चेंज होतो किंवा त्या ठिकाणी त्यांना ऑब्स्टॅकल्स वगैरे येतात आणि ऑब्स्टॅकल्स आल्यामुळे त्या ठिकाणी काही इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टमला सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो किंवा ती डिस्टर्ब होते. Then next one about the tourism. It's one of the major issue for the for diminishment of the ecosystems. We know at the time when we leave from our house at that time we in our hand one water bottle is always with us. आपल्या बरोबर काय असते, एखादी वॉटर बॉटल वगैरे असते, ती कशाची असते आपल्याला माहिती आहे, प्लास्टिकची आपण वॉटर बॉटल साठी कधी यूज करतो. किंवा सेकंड वे काय करतो, आपण एखाद्या टुरिस्ट प्लेसला गेलो, टुरिस्ट प्लेसला म्हणजेच एखाद्या सिनरी असेल किंवा एखाद्या चांगलं मंदिर वगैरे असेल किंवा त्या ठिकाणचा एखादा इकोसिस्टमचा आपल्याला व्हिजिट करायला गेलो, फॉर एक्झाम्पल भंडारदरा वगैरे व्हिजिट करायला गेलो आपण, तर त्या ठिकाणी जाताना काय करतो, आपल्या बरोबर आपण पाणी घेऊन जात असतो, पण पाण्याची बॉटल्स आपण नेतो. त्या पाण्याच्या ज्या बॉटल्स वगैरे आहेत त्या बॉटल्स काय करतो, आपण गेलो तिथे पाणी वगैरे संपलं त्याच ठिकाणी त्या बॉटल्स आपण काय करतो, फेकून देत असतो. सो इट्स बिकम द वन ऑफ द डिझास्टर ऍक्टिव्हिटी फॉर द इकोसिस्टम. आपल्याला माहिती आहे इट्स व्हॉट एव्हर द प्लास्टिक्स इट्स नॉट डिकम्पोज वन, त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होत नाही. इफ द सम ॲनिमल्स eat it, they become the in their intestine they are not able to digest it and it's become the one of the hazardous effect. आपण पाहतो कधी कधी आपल्या पेपर मध्ये आपण वाचत असतो, न्यूज पेपर मध्ये किंवा आपल्या सोशल मीडियाला सुद्धा आपण पाहतो की एखाद्या गायीच्या ऑपरेशन करून तिच्या पोटातून काय काढलं जातं, प्लास्टिक वगैरे काढलं जातं किंवा एखाद्या वाईल्ड ॲनिमलचं सुद्धा ऑपरेशन करून त्याच्या पोटातून प्लास्टिक वगैरे काढलं जातं. मग हे प्लास्टिक कुठनं गेलं तर व्हॉट एव्हर द we do activity, it's a things one. So it's a one of the tourism. Then large dams आपल्याला माहिती की डॅम्स वगैरे ते कुठे बांधले जातात, ज्या ठिकाणी ग्रासलँड्स असतील किंवा ज्या ठिकाणी मोठमोठाले हिल्स असतील अशा एरियामध्ये त्या ठिकाणी डॅम्स वगैरे कन्स्ट्रक्ट केले जातात. ज्यावेळी डॅम्स कन्स्ट्रक्ट केले जातात these area become the aquatic ecosystem. ती काय होणार त्या ठिकाणी aquatic ecosystem मध्ये होते, म्हणजे त्या ठिकाणी जी नॅचरल ग्रासलँड इकोसिस्टम असेल तर ती त्या ठिकाणी काय होते, चेंज होते, त्या ठिकाणी ती डिस्ट्रॉय होते आणि त्यानंतर तिथे aquatic इकोसिस्टम वगैरे डेव्हलप होऊ शकते. इट्स अ बेबी. तर मग त्यामुळे सुद्धा तिथली जी इकोसिस्टम इट्स अ डिस्टर्ब वन. थर्ड वन अबाउट द वॉर्स. नेक्स्ट वन अबाउट द वॉर्स. जे काही वॉर्स वगैरे आहेत, वॉर्स म्हणजे युद्ध वगैरे जे आहेत त्या ठिकाणी काय होतं, बॉम्ब एक्सप्लोजन्स ऑर द मायनिंग इज सिम्पली ऑकर्ड अँड बिकॉज ऑफ दिस their natural ecosystems are destroyed. त्या ठिकाणी काय होते, नॅचरल इकोसिस्टम्स वगैरे त्या ठिकाणी डिस्ट्रॉयड होत आहेत. सो इट्स वन ऑफ द थ्री. देन नॅचरल डिझास्टर्स. व्हॉट आर द नॅचरल डिझास्टर? फॉर एक्झाम्पल volcanoes, फॉर एक्झाम्पल floods. These are because of these also there are some problems are occurred and these natural systems may be destroyed or maybe some diminishment may occur there one.